नाही, हे पत्रकारांसाठीच आहे की सर्वसामान्यांसाठी सगळं फ्री आहे ना? सर तुमचा वॉशिंग मशीनला जावं, धुवून स्वच्छ निघावं. सर तुमचा चेहरा हा बराच ओळखीचा आहे, असं सरांचा चेहरा, आणि मला असं वाटतं काही याच्यामध्ये चित्रपटात किंवा सिरियलमध्ये पण तुम्ही आलाय, सिरियलमध्ये पण आहात, तर याविषयी काही तुमचा अनुभव तुम्हाला बघून प्रेक्षक येतील असंही वाटतंय का तुम्हाला काही? नाही, फ्रँकली स्पीकिंग मी आता एका मेडिकल कंडिशनमधनं जातो आहे, त्यामुळे माझा चेहऱ्याचा आणि माझ्या करिअरचा आता काहीतरी संबंध राहिलेला नाही आहे. विल टेक 1 or 2 years टू गेट बॅक टू नॉर्मल, बट असं तर माझे डॉक्टर्स ते प्रयत्न करत आहेत ते सगळं नॉर्मल करायला, पण त्यांनी मला फ्रँकली सांगितलं की आपण 2027ची वाट बघू, सो यू हॅव टू टेक केअर टिल देन. सो तोपर्यंत माझे मेडिकेशन्स वगैरे सगळं चालू आहे, दॅट्स वन पार्ट. पण टॅलेंट असते, त्याला शरीर कुठलंही असलं तरी चालतं असं माझं म्हणणं आहे. दामिनी, आभाळमाया, या गुजरवाण्या घरात असं सगळं मिळून माझे साधारण 7,500 एपिसोड्स झाले. 2001 ते 2012 कंटिन्युअस 8:30 प्राईम टाईम हा माझा होता, आणि त्यामध्ये मी 16 चित्रपट केले. तर माझ्या डॉक्टर्सनी जेव्हा मला ट्रीटमेंटला घेतलं आणि माझा डिस्चार्ज होता, तेव्हा मी डॉक्टरला विचारलं तुमची फीस काय, आणि ऑफकोर्स हा मोठा आजार होता त्यामुळे डॉक्टर्स मोठे होते, तर त्यांनी म्हटलं की एंटरटेनर्स इनफ, तुला फीस द्यायची गरज नाही. सो आणि जो माझा प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी पण मला कायम समजून घेतलं आहे. सो लेट्स सी आता ते कसे रिॲक्ट करतात, बट आय एम गिव्हिंग देम माय बेस्ट. गेट वेल सून सर. थँक्यू. आणि दिग्दर्शित केलेलं यांचं पहिलं लेखक दिग्दर्शक म्हणून पहिलं नाटक, पण त्याच्यामध्ये मला अगदी प्रकर्षाने ही गोष्ट सांगायची आहे, आणि ही मला जाणवली पण की मी ॲक्टिंग ॲज अ करिअर म्हणूनच घेतलं होतं. थँक्स टू माय पेरेंट्स, माझ्या आईवडिलांचे धन्यवाद की मला नागपूरमधनं जायची त्यांनी परवानगी दिली आणि मी मुंबईला माझं करिअर करू शकलो. पण त्याची सुरुवात संजय दादापासून झाली. गडबडे बडबडे बालरंजनचं माझं पहिलं नाटक. ह्या क्षेत्रात प्रोफेशनल ॲक्टर म्हणून मी काम करत असताना अनेक लोकांशी या क्षेत्रातल्या संबंध आला आहे, पण मला प्रकर्षाने हे सांगायला आवडेल, हा सब्जेक्ट वॉशिंग मशीन हा खूप वेगळा सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये जे आपण मांडलं आहे ते वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. पण संजय दादाला जो सब्जेक्टचा आणि नाटकाचा जो सेन्स आहे, म्हणजे छोट्या तोंडी मोठा घास असेल हा खूप रेअर आहे. त्याला पटकन कळलं की मला काय म्हणायचं होतं, आणि त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं मला की हे लोकांपर्यंत कसं पोचलं पाहिजे. लंकेत सोन्याच्या विटा असतात हो, पण त्या बघितल्यात कोणी, ते दाखवणारं कोणतरी पाहिजे. जसं कट्यार काळजात दुसरीच्या सुरुवातीला आजोबांना खूप विरोध झाला होता की हे तुम्ही काय लिहिलंय मास्तर, हे कन्व्हेन्शनल संगीत नाटकासारखं नाही आहे, तसं इतर लोकांची नागपुरात बोलल्यानंतर मला या नाटकाविषयी आलं. पण संजय दादा एका वेळा होता जो पहिल्या दिवसापासून सब्जेक्ट पहिला मी संजय दादाला ऐकवला की हा सब्जेक्ट हा मॅप असणार आहे. वाचन पहिलं मी संजय दादा समोर केलं, आणि आज आम्ही रंगीत तालीम पहिली संजय दादा समोर करतो आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये संजय दादा वॉज पूर्ण वेळ होता की ज्यांनी हा विडा उचलून धरला. त्यांनी मला कधी पडू नये दिलं. आम्ही तालमींसाठी खूप वेळ लावला, आम्ही खूप बारीक बारीक गोष्टींवर काम केलं, सगळं झालं, म्हणजे नागपुरात चालत नाही इतके आम्ही टँट्रम्स केले आहेत त्याच्यासोबत. पण तरीही त्यांनी हे ओळखलं की या नाटकाला त्याची गरज आहे. ही जाण असणं वॉज अ बिग सरप्राईज. म्हणजे आता तेव्हा मी लहान होतो तेव्हा दादाचे म्हणायचं ते आम्ही करायचो ॲक्टिंग स्वरूपी, पण एक काळ गेल्यानंतर परत तुम्ही आपल्या गुरुकडे येता आणि परत एकदा तुम्ही असं होता ना की हां हे माझे गुरु आणि हे काय आहे ते तुम्हाला कळतं. सो दॅट वॉज माय मोमेंट की ते झालं. सो थँक्यू सर माझा एक प्रश्न, हे नाटक प्रेक्षकांनी का म्हणून पाहावं, यात काय वैशिष्ट्य आहे हे याविषयी सांगा. या नाटकाची वनलाईन मी तुम्हाला सांगतो की माझ्या कामांमुळे, माझ्या व्यवसायामुळे कदाचित संसाराकडे माझं थोडंसं दुर्लक्ष झालं असेल. आता मी त्याला सुधारेन. दॅट इज द वनलाईन ऑफ. आणि हे प्रत्येकासोबत होऊ शकतं. एक काही कारणास्तव संसाराकडे थोडंसं दुर्लक्ष होऊ शकतं, पण ते कसं रेक्टिफाय करायचं, त्याला कसं एक्सप्रेस करायचं, आणि ते नाटक अजून स्वच्छ होऊन
त्याला नवीन चकाकी कशी द्यायची हे या नाटकात सांगतो. या नाटकाची एक शॉर्टमध्ये एक स्टोरी सांगाल का? म्हणजे थोडं उत्सुकता वाढली पाहिजे प्रेक्षकांची असं मला वाटतं. त्याची रवीची बायको त्याला म्हणते की मी तुला 100 वेळेला सांगितलंय रवी की लग्न हे वॉशिंग मशीन सारखं असतं. याच्यामध्ये एकदा माणूस पडला की तो किती मैला असो, स्वच्छ असो, रंग कसाही असो, तो धुवून पिळून स्वच्छ होऊन नीटनेटका होऊनच बाहेर पडतो. आणि एकदा समाजाची इस्त्री बसली की गडी तयार. दॅट इज वॉशिंग. सुद्धा रसिकांचा आशीर्वाद हा मोठा असतो. दार्वेकर मास्तरांनी असं म्हटलेलं आहे, जेव्हा नाटक माणूस लिहितो तेव्हा ते लेखकाचं असतं, जेव्हा माणूस ते बसवतो तेव्हा ते दिग्दर्शकाचं असतं, आणि जेव्हा त्याला यश मिळतं तेव्हा ते प्रेक्षकांचं होतं. तर ज्या वेळेला प्रेक्षकांचं होईल त्यावेळेला ते यशस्वी होईल आणि ते निश्चित होईल याची आम्हाला खात्री आहे. एवढंच नाही तर एक नागपुरात आपण असं म्हणतो की प्रेक्षक येत नाही, पण तुम्ही दर्जेदार जर काही दिलं, संस्था जर दर्जेदार असली तर मी तुम्हाला खात्रीला एक सांगू शकतो की आमचं नाटक सुद्धा ओव्हरफुल राहील. सर हे नाटक कुठे? वनामती सभागृहामध्ये संध्याकाळी 7 वाजता शनिवार या 21 तारीख. आणि आम्हाला पहिलंच नाटक असताना विषय वेगळा असताना सपोर्ट पण केला आहे लिको, ज्याचं तुम्हाला भेटवस्तू पण मिळणार आहे. त्यांचाही आपण उल्लेख केला. विष्णूजी रसोई आहे, ओमेगा पण आहे, कारण कुठल्याला पाठबळ पण लागतं. श्रुती रेस्टॉरंट आहे, त्या सगळ्यांचा तुम्हाला उल्लेख करता आला. तुम्ही त्या मीडियामध्ये आहात तर तुम्ही करू शकाल असं मला रिक्वेस्ट करावीशी वाटते. डेव्हलप झालं पण पुन्हा काही कारणाने तो नागपुरात आला. नागपुरात मधून येतो, मला भेटतो, पण आल्याबरोबर जेव्हा त्यांनी सांगितलं माझा 6 महिने मुक्काम आहे, त्याला मी ताबडतोब वॉशिंग मशीन मध्ये टाकलं आणि बाहेर आज तुमच्यासमोर आणलं. नाही, त्या कंडिशन मध्ये कोणीतरी माझ्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं होतं. जस्ट इमॅजिन ना की माझं मेडिकल कंडिशन, माझा चेहरा बदलवा सगळं, त्यांनी त्याचा विचार नाही केला दादानी. त्यांनी हे बघितलं की तू हे करू शकतोस आणि ही पुश्ड मी इनटू दॅट. म्हणजे आज मी जो उभा आहे तो मानसिक आधार जास्त दिला, म्हणजे ते गरजेचं आहे. हा, हे उपकार मी त्याच्या आयुष्यभर नाही विसरू शकणार. जे काहीतरी माझ्यासाठी केलं ते तर आहेच, पण हे या कंडिशन मध्ये कोणीतरी कोणाला तरी ते वाटलं की नाही आताही हा करू शकतो, आणि त्यामुळे ते मला वाटलं. म्हणजे 83 मध्ये डायलॉग आहे ना की वेन ही रिअलाइज हिज पोटेन्शियल आहे, तसं ते झालं की अरे तू लेखक दिग्दर्शक होऊ शकतो. हे त्याला दिसलं, मला नाही दिसलं. मी त्याच्याकडे नाटक घेऊन गेलो नव्हतो, त्यांनी मला ही गोष्टी. सो थँक्यू झाल्या. त्यात हा पहिला प्रसंग असा आहे माझ्या आयुष्यातला की म्हणजे नेहमीच नागपुरात व्यावसायिक रंगभूमी का निर्माण होऊ शकत नाही याच्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह असतं किंवा खूप मोठी डिबेट होते. आपण दोष ऑडियन्सला देतो की ऑडियन्स येत नाही, मुंबईचं नाटक आलं, पुण्याचं नाटक आलं खूप गर्दी असते, पण नागपूरचं नाटक आलं की किंवा किती पैसा लावला तरी त्याला प्रेक्षक मिळत नाही अशी ओरड असते. तर थोडा सखोल अभ्यास केला तर मला असं लक्षात आलं की जिथे तुम्ही एखादी क्वालिटी दिली ना की लोक बरोबर येतात पाहायला. तर जेव्हा आविष्कार दार्वेकर यांनी मला ते वाचून दाखवलं नाटक, त्या पहिल्या रिडिंग मध्येच मला ते खूप आवडलं, मनाला भावलं. म्हणजे मला जर ते पोहोचतंय मनाला तर मला ते पोहोचवायला सोपं जाईल. जी गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचते ती पोहोचवायला मला कधी पण सोपं जातं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्यातली की आपण तालमींना वेळ देत नाही. तालमींना जितका वेळ दिला जाईल तितकं ते प्रॉडक्ट खूप साफ आणि सुंदर दिसू शकतं याची कल्पना लोकांना असूनही आजकालच्या आपण ऍक्च्युली त्या अमॅच्युअर थिएटर करतो. सगळेजण काही ना काही कामात असतात, नोकरी करतात, हे करतात आणि जेवढा वेळ मिळतो तेवढा नाटक करतात. तर आविष्कारने मला एक वाक्य सांगितलं होतं की त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितलेलं आहे की तालमीशिवाय होऊ शकते ती फक्त फजिती. ती आजपर्यंत आम्ही सरांच्याच तोंडून ऐकत होतो. आविष्कार ही तिसरी पिढी म्हणजे पुरुषोत्तम दार्वेकर मास्तरजी, त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र रंजन दार्वेकर आणि तिसरी पिढी म्हणजे यांनी हे नाटक लिहिलं. ते करताना मला अतिशय मजा आली. 1.5 महिन्याची आमची खूप तालीम झालेली आहे आणि ते नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल अशी 100% आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. तुमच्यातर्फे तुम्ही याचा प्रसार प्रचार करावा अशी विनंती करतो आणि जास्त बोलत नाही. व्हेरी गुड, थँक्यू.